Hey guys, welcome back to the channel of Ayurveda Marathi. As promised, आम्ही जे अपिअरिंग बॅच आहे मार्च 2026 मध्ये त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट SAQ सिरीज स्टार्ट करणार होतो. तर आज त्याचा फर्स्ट लेक्चर आहे ज्याच्यात आपण वन ऑफ द मोस्ट आस्क्ड SAQ घेणार आहोत. दॅट इज इम्प्रेशन ऑन दी mediastinal surface ऑफ दी लंग्स. आता राईट लंग पण विचारू शकतात, ऑल्सो लेफ्ट लंग सुद्धा विचारू शकतात. बट तुम्हाला माहिती पाहिजे की नेमकं दोघांमध्ये डिफरन्स काय आहे आणि कोणते त्यावरती इम्प्रेशन्स दिसतात. या व्हिडिओमध्ये आपण राईट लंग ऑल्सो लेफ्ट लंग दोन्ही बघू. सगळ्यात आधी आपण बघणार आहोत राईट लंग. आता मीडियास्टिनल सरफेस काय हे सगळं आता तुमचं बेसिक्स क्लिअर असतील अशी मी एक्सपेक्टेशन्स ठेवते. ठीक आहे. आता मी फक्त तुम्हाला हा क्वेश्चन का घेतला स्पेसिफिकली, कारण फर्स्ट इयरचाच न्यू सिलेबसनुसार जो क्वेश्चन पेपर आला होता त्यात एक क्वेश्चन याचा होता आणि हा मोस्ट आस्क्ड क्वेश्चन असतो. याच्यावर मॅक्झिमम चान्सेस असतात की एक तरी SAQ येईलच. आता इथं तुम्हाला क्लिअरली राईट लंग विजिबल आहे. आता ही जी डायग्राम आहे ही तुम्हाला लर्न करावी लागेल आणि अशीच काढावी लागणार. बट आता नेमके यामध्ये स्ट्रक्चर्स कोणकोणते आहे, कोणता स्ट्रक्चर कुठून जात आहे हे लर्न करण्यासाठी तुम्हाला हे नावं लर्न पाहिजे. जर तुम्हाला हे पूर्ण नावं आहेत का, नाही, पण हे मेजर नावं आहेत. जर हे लिहिलं तर एक्झामिनर ऑटोमॅटिकली तुम्हाला मार्क देऊन देतील. आय गेस 2 किंवा 3 नावच मिसिंग असतील, पण हे तुम्हाला लिहिणं एक्सपेक्टेड आहे. आता तुम्ही म्हणाल मॅम दोन्ही येतात, मग एवढं का लिहू? दोन्ही सरफेस येत नाही, तुम्हाला सिंगल सरफेस विचारतात, राईट किंवा लेफ्ट. ओके. तर सगळ्यात आधी आपल्याला हे नावं पाठ करायचे, त्यानंतर आपण ही डायग्राम पाठ करू. फर्स्ट थिंग फर्स्ट, नावं पाठ झाले की डायग्राम ऑटोमॅटिक पाठ होतो. तर मग नावं पाठ करण्यासाठी एक छोटी ट्रिक बनवलेली आहे मी, ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता ही जी ट्रिक आहे याच्याने तुम्हाला पटकन नावं लर्न होईल. फर्स्ट काय आहे, राईट एट्रियम. याला आपण कन्सिडर करू राम. ठीक आहे. त्यानंतर काय आहे, राईट वेंट्रिकल, हे राहील आपलं रावण. त्यानंतर आहे राईट ब्रेकियोसेफॅलिक वेन, तर इथं काय असेल, रामबाण. आता राईट साठी R घेतलेला आहे आणि रामबाण का घेतलेला आहे, तर ब्रेकियोसेफॅलिक वेन साठी. आता बाकी तर तुम्हाला लर्न करावंच लागेल की काय कोणासाठी स्टँड करत आहे. त्यानंतर आपण घेऊया इथं काय हे SVC अँड IVC आणि इथं काय अझायगस वेन. तर ह्या तिघांचं कॉम्बिनेशन मिळून आपण घेऊया इथं साई. S फॉर सुपिरियर वेना केव्हा, A फॉर अझायगस वेन, I फॉर इन्फिरियर वेना केव्हा. इथं घेऊया आपण OT, इसोफेगस अँड ट्रकिया. लास्ट मध्ये आपण घेऊया इथं VIP. V स्टँड्स फॉर वेगस नर्व अँड P स्टँड्स फॉर फ्रेनिक नर्व. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर असेल आय होप. ठीक आहे. त्यानंतर आता इथपर्यंत लर्न झालं की मॅम आता हे याला लर्न करण्यासाठी काय, यासाठी आपण एक शॉर्ट ट्रिक बनवलेली आहे. बघा काय ती ट्रिक, तर मी इथंच लिहिते, आय होप तुम्हाला दिसेल, किंवा मी सांगते फर्स्ट देन आपण लिहू. काय काय करू आपण, डॉक्टर रामबाण. कोण, डॉक्टर रामबाण. ठीक आहे. VIP पेशंट्स, VIP पेशंट्स काय, वेगस नर्व आणि फ्रेनिक नर्व. ठीक आहे. डॉक्टर रामबाण VIP पेशंट्स कोण, राम आणि रावण. ठीक आहे. डॉक्टर रामबाण VIP पेशंट्स राम आणि रावण यांचा ऑपरेशन साई OT मध्ये करतील. ही तुमची काय असणार आहे, ट्रिक असणार आहे. काय आहे, डॉक्टर रामबाण VIP पेशंट्स राम आणि रावण यांचं ऑपरेशन कुठे करतील, साई OT मध्ये करतील. याच्यात तुमची सगळं कव्हर होत आहेत. प्लस तुम्हाला याची आता निमॉनिक पण माहिती आहे. हे काय झालं, तुमचं निमॉनिक इथं रेडी झालेलं आहे. मग तुम्हाला जर हा निमॉनिक तुम्ही पाठ केला तर इझिली तुम्ही लिहू शकता. सगळ्यात आधी डॉक्टर रामबाण. रामबाण म्हणजे काय आहे, राईट ब्रेकियोसेफॅलिक वेन. हा. त्यानंतर VIP पेशंट्स, VIP मध्ये काय, वेगस नर्व आणि फ्रेनिक नर्व. पेशंट्स मध्ये काही नाही, राम रावण. राम मध्ये एट्रियम, रावण मध्ये वेंट्रिकल. त्यानंतर काय, यांचं ऑपरेशन मध्ये काहीच नाहीये. साई OTचा फुल फॉर्म तुम्हाला माहिती आहे, इथं साई तर OT. सो इन ऑल तुमचे हे पूर्ण निमोनिक ह्यामध्ये कव्हर होत आहेत. सो इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता जेव्हा तुम्ही हे लर्न केलंय, सिमिलरली तुमचं हे पण ऑटोमॅटिक लर्न होईल.
आता बघा, सगळ्यात आधी जे इसोफेगस आणि ट्रकिया आहे तो कॉमन पार्ट करायचा, कारण की सेम लेफ्ट लंगला पण असणार आहे. इथं बघा, सगळ्यात आधी हा जो पार्ट असतो हा इसोफेगस काढायचा. हा एक स्ट्रक्चर काढला, हा स्ट्रक्चर काढला बाहेरचा एक्सटर्नल हा वाला, सगळ्यात आधी तो काढून मोकळं व्हायचं. मग त्यानंतर एक हे काढायचं आणि त्याला नाव द्यायचं काय, इझोफेगस. त्यानंतर त्याच्या बाजूने एक काढायचं, त्याच्यामध्ये रिंग्स दाखवायचे, त्याला नाव द्यायचं काय, ट्रकिया. इथपर्यंत क्लिअर आहे. इसोफेगस काढला आणि ट्रकिया काढलं. त्यानंतर इथं एक इम्प्रेशन काढायचं असं सर्कल सारखं आणि त्याला नाव देऊन द्यायचं राईट एट्रियम. आता राईट वेंट्रिकल पण इथंच खाली दिसतं, पण नॉर्मली त्याचं एवढं स्ट्रॉंग इम्प्रेशन नाहीये, म्हणून ते आपण काढत नाही डायग्राम मध्ये. त्यानंतर हे जे आहे हे काढायला स्टार्ट करायचं. व्हॉट इज दिस? दिस इज द एओटा, राईट. तर एओटा मध्ये इथं तुम्हाला राईट ब्रेकियोसेफॅलिक वेन दाखवून द्यायची. ठीक आहे. ट्रकियाच्या थ्रू अँड थ्रू एक नर्व पास करायची आहे, त्याला नाव द्यायचं राईट वेगस नर्व. ट्रकियाच्या थ्रू अँड थ्रू. ठीक आहे. त्यानंतर ही जी आपली काय होतं इथं ब्रेकियोसेफॅलिक वेन, त्याच्या थ्रू एक नर्व पास करायची आणि त्याला काय नाव द्यायचंय, राईट फ्रेनिक नर्व. सिंपल. इथपर्यंत क्लिअर झालं. ट्रकिया थ्रू वेगस नर्व, इथून फ्रेनिक नर्व. एवढं जरी तुम्ही काढलं आणि मग हायलम एक सेंटरमध्ये काढून टाकायचं. जरी तुम्ही काढलं तरी तुमचे मार्क्स फुल असणार आहे. तुमचे मार्क्स कोणीच कापणार नाही. तुम्हाला कमीत कमी 6 ते एवढे जेवढे स्ट्रक्चर्स लिहिलेले आहेत तेवढेच स्ट्रक्चर इथं दाखवायचे आहेत फक्त. दॅट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. सिम्पल. ठीक आहे. हे झालं राईट लंगचं. आता आपण बघूया लेफ्ट लंगचं. लेफ्ट लंग अजून जास्त इझी आहे, कारण की लेफ्ट लंगचे बेसिक्स तर आपले क्लिअर आहे. आता तुम्ही म्हणाल की मॅम लेफ्ट लंग आणि राईट लंग मध्ये 2-3 फंक्शन्स तर सेमच आहे. फर्स्ट थिंग इथं जे आहे आपलं काय सेम आहे, इथं ओटी सेम आहे. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे तुम्हाला. त्यानंतर काय सेम इथं आहे पॅड. P stands for pulmonary trunk, A stands for arch of aorta, D stands for descending aorta. इथपर्यंत क्लिअर आहे. आणि आपला VIP पण इथं कॉमन आहे बघा. कोणती? वेगस नर्व अँड फ्रेनिक नर्व. हे 3 वर्ड्स तुमचे कॉमन आहे. आता पॅड कॉमन नाहीये, बट तुम्हाला लर्न होईल इझिली. तर ह्यासाठी एक नवीन किंवा वेगळी ट्रिक आपण बनवू शकतो. आता उरलेलं काय ते बघा. लेफ्ट वेंट्रिकल, लेफ्ट ऑरिकल, त्यानंतर लेफ्ट रिकरंट लॅरेंजियल नर्व, त्यानंतर लेफ्ट सबक्लेवियन आर्टरी, त्यानंतर लेफ्ट कॉमन कॅरोटिड आणि लेफ्ट थोरॅसिक डक्ट. आता हे जे 6 लेफ्ट वाले स्ट्रक्चर्स आहे त्यासाठी एक छोटी ट्रिक की 6 लेफ्ट ब्लॉक्स. बघा 6 लेफ्ट ब्लॉक्स. नंतर काय आहे, नंतर आपली ओटी आहे. ओटी म्हणजेच ऑपरेशन थिएटर आहे. एवढं क्लिअर आहे. तिथे कोण आहे, VIP पेशंट्स आहे. कोण आपले VIP आहे, फ्रेनिक आणि वेगस वालं. क्लिअर. तिथे कोण आहे, VIP पेशंट्स आहे. मग त्यांच्यासाठी क्लीनिंग पॅड्स घेऊन जायचं आहे. घेऊन जा. आपण हे कोणाला सपोज ऑर्डर करतोय, हे तुम्हाला हे ट्रिक करून पाठ करायचंय. त्यात मग तुम्हाला 6 लेफ्ट ब्लॉक्सचे फक्त आठवण करावे लागतील. कोणकोणते 6 लेफ्ट ब्लॉक्स? लेफ्ट वेंट्रिकल, लेफ्ट ऑरिकल, त्यानंतर लेफ्ट रिकरंट लॅरेंजियल नर्व, त्यानंतर लेफ्ट सबक्लेवियन आर्टरी, लेफ्ट कॉमन कॅरोटिड, लेफ्ट थोरॅसिक डक्ट. हे 6 लेफ्टचे पार्ट केले तर बाकी इझी आहे. 6 लेफ्ट ओटी मध्ये आपले इसोफेगस ट्रकिया, VIP मध्ये वेगस अँड फ्रेनिक. फक्त त्यासाठी पॅड्स मध्ये पल्मोनरी ट्रंक, असेंडिंग एओटा आणि मग त्यानंतर आहे आर्च ऑफ एओटा आणि डिसेंडिंग एओटा. सिंपल. सगळं तर आपलं लर्न होत आहे. ही ट्रिक त्याची आहे. आता लेफ्ट इम्प्रेशन काढताना सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट्स जे लक्षात ठेवायचे ते बघा. इथं लेफ्ट लंग काढताना आपल्याला काय दाखवायचंय, हा वाला एक खड्डा दाखवायचा आहे. का दाखवायचा हा खड्डा? इथं काय असतो आपला अपेक्स ऑफ दी हार्ट. त्याच्यामुळे जो लेफ्ट लंग असतो हा थोडा दबलेला असतो ना, आपण ऐकलं असेल लेफ्ट लंग थोडासा त्याच्यामध्ये खड्ड्यासारखं असतो, त्याला
आपण इम्प्रेशन ऑफ दी हार्ट म्हणतो लेफ्ट लंग वरती. तर हे इम्पॉर्टंट तुम्हाला हा खड्डा दाखवायचाच आहे अपेक्सचा. हा दाखवला तर ऑटोमॅटिक ते प्रूव्ह होऊन जातं की तुम्ही काय काढलेलं आहे, लेफ्ट लंग काढलेला आहे. तुम्हाला डिफरन्स दिसत असेल दोघांच्या डायग्राम मध्ये, राईट लंग मध्ये आणि लेफ्ट लंग मध्ये हा डिफरन्स तुम्हाला क्लिअर कट दिसून येतं. राईट लंगच्या वेळेस आपण स्ट्रेट काढतो, लेफ्टच्या वेळेस आपण याला एक छोटस खड्डा दाखवतो. त्यानंतर परत एक मध्ये हायलम काढून टाकायचंय. ट्रकिया, इसोफेगस सेम, फक्त इथं जे आहे तिथं फ्रेनिक नर्व आपण पास केली होती, इथं काय पास करायचं, लेफ्ट रिकरंट लॅरेंजियल नर्व पास करायची. ठीक आहे. त्यानंतर थोरॅसिक डक्ट तुम्ही इसोफेगसच्या थ्रू पास करून टाकायची आहे. आणि एवढे जरी 3-4 स्ट्रक्चर्स काढले, एओटा काढा. एओटामध्ये आर्च ऑफ एओटा आणि डिसेंडिंग एओटा दाखवू शकता. हे जे आहे तुमची एओटा आहे. ठीक आहे. सो दिस इज द ब्रांचेस ऑफ एओटा. तिथं लेफ्ट सबक्लेवियन, लेफ्ट कॉमन कॅरोटिड, हे काय असणार आहे, आर्च ऑफ एओटा. आणि जे खाली जाताना दाखवणार आहे त्याला तुम्ही डिसेंडिंग एओटा नाव देऊन द्यायचं. सिम्पल. फक्त तुम्हाला एओटा इथे इम्पॉर्टंटली काढायचं आहे. तुम्हाला हे नाव लर्न झाले तर हे डायग्राम ऑटोमॅटिकली येईल. जरी डायग्राम पार्ट नसेल होत तर 2-3 वेळा प्रॅक्टिस करा, ऑटोमॅटिकली डायग्राम पार्ट होते. अगेन इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. ठीक आहे. आय होप तुम्हाला दोन्ही ट्रिक्स समजल्या असतील. ट्रिक्स लावूनच सगळ्यांनी पाठ करायचंय. ठीक आहे. एकदा मी परत दोघांची ट्रिक सांगते. राईट लंगची काय होती, डॉक्टर रामबान VIP पेशंट्स राम रावणला यांचं ऑपरेशन साई OT मध्ये करतील. आणि लेफ्ट लंगची काय होती, 6 ब्लॉक्स नंतर आपलं काय आहे, OT आहे, जिथं VIP पेशंट्स आहेत त्यांच्यासाठी क्लिनिंग पॅड्स घेऊन जायचे आहेत. क्लिअर. आय होप तुम्हाला समजलं असेल. आणि जर अजून व्हिडिओ पाहिजे असतील तर स्टे ट्यून्ड ऑन आयुर्वेदा मराठी चॅनल. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. हॅव अ नाईस डे. थँक यू.